आहे आणि MIDC आहे, पण चांगला उद्योग नाही आहे. तर उद्योग मंत्र्यांना सांगतो मी, तहसीलदार फोन लावू. एक्विजिशन झालंय. मग आता इकडे 12 वर्ष झाले, आता काही 14 वर्षाचा वाट बघताय वनवास संपवायला ना. मग उद्योग येतील शब्द देऊ का मी बाबा? आता मी बघा एकदा शब्द दिला की पाळतो. रुपेश लक्ष्मण दराडे यांना आपल्याला विजयी करायचं आणि त्यांची टीम जी आहे, या टीम मध्ये किती आहेत माणसं? 26 उमेदवारांची मोठी भरगच्च अशी टीम आहे. विकास मजबूत करायचा असेल तर 26च्या 26 लोकांना आपल्याला निवडून द्यायचं. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की त्या येवल्याच्या विकासाचा शब्द द्यायला मी आलेलो आहे. येवल्यामध्ये बदल घडवायला आलोय आणि येवल्याची पैठणी मशहूर आहे ना, मग येवल्याला विकासाची पैठणी द्यायला आलेलो आहे. मी एवढंच आपल्याला सांगतो, रुपेश भाऊ दराडे याला आपल्याला नगराध्यक्ष करायचं आहे ना? ठरवलंय तुम्ही? संकल्प केलाय? हे बदलायचंय, सगळं परिवर्तन घडवायचंय. चांगले रस्ते पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, पाणी पुरवठा पाहिजे, भुयारी गटार योजना पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे, आरोग्य सुविधा पाहिजे, चांगल्या शाळा पाहिजे. आणि गार्डन नको? 1 कोटी दिलेत मी आता. आणि तुम्हाला मी सांगतो बांधवांनो भगिनीनो, असा एकच नगर विकास मंत्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या नगर परिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्या सगळ्यांना उद्यानासाठी, गार्डनसाठी, नमोद्यानसाठी 1-1 कोटी रुपये देणारा नगर विकास मंत्री. मला येताना सांगितलं येवल्याच्या कुस्तीचा फड मोठा असतो, आखाडा मोठा असतो आणि शिवसेना असा पक्ष आहे कुणाशी 2 हात करायला तयार असतो. आणि म्हणून दराडे बंधू हे या विकासासाठी या मैदानामध्ये त्यांनी रुपेशला उतरवलं आहे. खरं म्हणजे बघा, कुस्तीच्या तालमीची माती या तुमच्या एकनाथ शिंदेच्या अंगालाही लागली आहे. 3 वर्षापूर्वी आम्ही असा काही डाव टाकला की काही जणांचा घाव अजून भरलेला नाही. तेव्हा जे चितपट झाले ते अजून उठलेच नाही. पण रोज शिव्याचा, रोज टीका टिप्पणी, बसता उठता झोपता जेवता खाता एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे. ते जाऊ द्या, पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी आरोपाला आणि टीकेला आरोपाने टीकेने उत्तर देत नाही, तर तुमचा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देतो. आणि म्हणून अरे ते मगाशी काहीतरी MIDCचं काय रोजगार नाही आहे आणि MIDC आहे, पण चांगला उद्योग नाही आहे. तर उद्योग मंत्र्यांना सांगतो मी, तहसीलदार फोन लावू. फोनवर बरं, मी जे काही बोललोय तुम्हाला एकच मी सांगतो की तुम्हाला विकास पाहिजे, तुम्हाला रोजगार पाहिजे, तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला बायपास रोड पाहिजे. समृद्धी किती लांब आहे? 20 किलोमीटर. समृद्धीला एक कनेक्टर जोडायचं आहे इथून. समृद्धीला एक कनेक्टर जोडू आपण. MSRDC कडेच आहे खातं, ते माझ्याकडे समृद्धीचं खातं आहे.
आपण कनेक्टरनी जोडो, लगेच 5 मिनिटात तुम्ही समृद्धीला पोचा. लागला पण. अरे वा. मी आता येवल्याला आलो. येवला. हॅलो. आणि दराडे साहेब म्हणाले इथे आपला रुपेश दराडे आणि एक 26 लोकांची टीम आहे. दराडे म्हणाले उद्योग मंत्र्यांना आम्ही सांगितलंय उद्योग आणा, पण आता तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला की लवकर उद्योग इथं आले पाहिजे, रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे. MIDC ऍक्विजिशन झालंय. मग आता इकडे 12 वर्ष झाले, आता काही 14 वर्षाचा वाट बघताय वनवास संपवायला. हा, आपण 6 महिन्यापूर्वी एक आदेश दिला होता की येवला MIDC मध्ये जो जमिनीचा रेट आहे तो 1050 रुपये आहे, त्याच्यामुळे उद्योजक येत नाहीत आणि तो रेट आपण आपल्या आदेशाप्रमाणे 750 रुपये केलाय. त्याच्यामुळे आता उद्योजक तिथे येतील, आचारसंहितेनंतर त्याची ऑर्डर येईल आणि जास्तीत जास्त उद्योग आणण्याचा आपण प्रयत्न करू. रेट जास्त असल्यामुळे लोक येत नव्हते. आपल्या सूचनेप्रमाणे ते 1000 रुपयाचा रेट 750 रुपये केलेला आहे. मग येतील आता ना. आता येतील. मग उद्योग येतील. शब्द देऊ का मी बाबा? आता मी बघा एकदा शब्द दिला की पाळतो. त्यामुळे तुम्ही तात्काळ त्याची प्रक्रिया करा. आणि बघा हे आता लोकांचा आग्रह आहे, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि तरुणांचा आग्रह आहे. माझ्या लाडक्या बहिणी एकनाथराव शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. अरे बाबा थांब, मला दुसरे अजून सभा आहे. आता झाला फोन झाला की त्याचा आवाज चालू झाला. आणि म्हणून मी सांगतो की एकच बाबा आपल्याला विकासाला चालना द्यायची आहे.